इब्री लोकासपत्र अध्याय 2 वचन 18. कारण ज्या अर्थी त्याचा स्वतःची परीक्षा होत असता दुःख भोगले, त्या अर्थी ज्याची परीक्षा होत आहे त्याचे सहाय्य करण्यासाठी ते समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने बहिणीने या वचनामध्ये कारण ज्या अर्थी त्याने स्वतःची परीक्षा होत असताना त्याने दुःख भोगले, त्या अर्थी ज्याची परीक्षा होत आहे त्याला सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने मानवाच्या उद्धारासाठी दुःख भोगलं, त्याची परीक्षा झाली. जशी प्रत्येक माणसाची परीक्षा होणार आहे. तुम्ही नीतिमान आहात का, तुम्ही स्वर्गात जाणार आहेत का, ही प्रत्येकाची परीक्षा होणार आहे. प्रभू येशूची परीक्षा झाली आणि त्याने दुःख भोगले. त्या अर्थी ज्याची परीक्षा होत आहे त्याला तो सहाय्य करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून आपण प्रत्येकाने मोहावरती विजय मिळवला पाहिजे. कारण सैतान माणसाला मोह दाखवत असतो. पहा, पहिला मनुष्य जो परमेश्वराने निर्माण केला होता, आदाम आणि हेवा, सैतानाने त्यांना मोहामध्ये पाडलं आणि पाप करायला लावलं. हालेलुया, हालेलुया. पहिल्या मनुष्याला मेहनत करायची जरूरत होती. वाटेल त्या झाडाचं फळ खात होता. त्याला कशाची भीती नव्हती. कुठला प्राणी येईल, साप चावेल, किंवा आम्हाला घर बांधलं पाहिजे, कशाची भीती नव्हती त्याला. तो डोंगरावरती राहायचा, त्या एदेन बागेमध्ये राहत होते. त्यांना कशाची भीती नव्हती. वाटेल त्या झाडाचं ते फळ खाऊ शकत होते. पण सैतानाने त्यांना मोहामध्ये पाडलं आणि मोहामुळे बरेच मनुष्य मोहामुळे पाप करत आहेत. आणि जे परमेश्वराने सांगितलं होतं ते झाडाचं फळ खाऊ नका, त्या झाडाचं त्यांनी फळ खाल्लं आणि ह्या जगामध्ये पाप आलं. पण आपल्याला पापातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने आपल्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवला. आणि प्रभू येशू देवांचा देव, राजांचा राजा, सर्व वैभव सोडून आपल्यासाठी दारिद्र्य झाला. आपल्यासाठी त्याने सामान्य परिवारामध्ये जन्म घेतला. मग आपल्यासाठी त्याने अनंत असं यातना भोगल्या, दुःख भोगलं. हालेलुया. आपल्याला सैतानाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी त्याची परीक्षा झाली. पहा, ज्या वेळेला त्याची परीक्षा झाली, ज्या वेळेला त्याने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केले आणि त्याला भूक लागली होती म्हणून त्याने दगड हातात घेतला, त्यावेळेला सैतानाने त्याची परीक्षा पाहिली. कारण परीक्षक सैतान होता. हालेलुया, हालेलुया. आणि सैतानाने सांगितलं, तुला जर भूक लागले तर त्या दगडाला सांग भाकर हो, माझी भाकर होईल. पण प्रभू येशूकडे देवाची तलवार होती, पवित्र आत्म्याची वचन त्याच्याकडे होते. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने वचनानेच त्या सैतानाला बोललं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, हा शास्त्रलेख आहे. हालेलुया, हालेलुया. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. हालेलुया, हालेलुया. आणि मग सैतानाने परत त्याला यरूशलेममध्ये वरती त्या शिखरावरती नेलं आणि सांगितलं, इथून तू उडी टाक, कारण तुझा परमेश्वर तुला झेलेल. त्यावेळेला येशूने सांगितलं, परमेश्वर जो देव त्याची परीक्षा पाहू नकोस. हालेलुया. वचनानेच प्रभू येशूने त्याला हरवलं. आणि तिसऱ्या वेळेला त्याने डोंगरावरती नेलं आणि सांगितलं, ही सर्व राष्ट्र आहेत ना, ती माझं ऐकतात, तू मला नमन कर. सैतानाने येशूला सांगितलं, ही सर्व राष्ट्र माझं ऐकतात, तू मला नमन कर, हे म्हणजे मी तुला सर्व देईन. त्यावेळेला प्रभू येशू म्हणाला, परमेश्वर तुझा देव ह्याला नमन, परमेश्वर ह्याला तू नमन करू नकोस. कारण प्रभू येशूने सांगितलं की नमन एकालाच कर, जो परमेश्वर आहे, जो तुझा देव आहे त्यालाच नमन कर.
आणि त्याचीच उपासना कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. की दुसऱ्याची उपासना करू नका किंवा दुसऱ्याला नमन करू नका, कारण परमेश्वराने जे काही सृष्टी निर्माण केलेले आहे आज लोक त्याला नमन करत आहेत. हालेलुया. परमेश्वराने झाडे झुडपे फुले फळे प्राणी पशुपक्षी निर्माण केले आणि लोक आज त्यालाच नमन करत आहेत. म्हणून प्रभू येशूने सांगितलं की तू आपला परमेश्वर देव ह्यालाच नमन कर, केवळ त्याचीच उपासना कर, दुसऱ्याच्या पुढे झुकू नकोस, नमन करू नकोस. त्याची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये तो पास झाला. हालेलुया, हालेलुया. म्हणून ज्या अर्थी आपली परीक्षा होत आहे त्याला सहाय्य करण्यासाठी तो समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. पहा, प्रत्येकाची परीक्षा होते. हालेलुया, हालेलुया. तुमची पण परीक्षा होणार, पण सैतान तुम्हाला मोहामध्ये पाडणार. हालेलुया, हालेलुया. पहा, एखादा गाडी चालवत असेल आणि मध्येच जर गाडी बंद पडली तर ती गाडी कोण रिपेअरिंग करू शकतो? मेकॅनिकलच रिपेअरिंग करू शकतो, ज्याला अनुभव आहे. जर टाटाची गाडी असेल तर टाटाचे ज्याला अनुभव असेल, जो मेकॅनिकल असेल, तीच गाडी ती रिपेअरिंग करू शकतो. हालेलुया. तसे आपल्याला परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, तर आपल्याला ह्या दुःखातून आजारातून कोण बाहेर काढू शकेल? की ज्याने निर्माण केलेलं आहे त्याला सर्व माहीत आहे की तुमचे पाठ कुठं आहेत. हालेलुया, हालेलुया. तोच तुम्हाला ठीक करू शकतो. आज तुम्ही त्या परमेश्वराकडे आलेलात आणि तोच परमेश्वर तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तयार आहे. तोच तुम्हाला आजारातून दुःखातून बाहेर काढणार आहे. म्हणून प्रत्येक माणसाची परीक्षा होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याने मोहावरती विजय मिळवला. सर्व प्रकारचे आपल्यासारखा तो पारखला गेला तरी तो निष्पाप राहिला. हालेलुया, हालेलुया. म्हणजे ज्याची परीक्षा होत आहे त्याला तो सहाय्य करण्यासाठी तयार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून काही लोकांची परीक्षा होते. म्हणून काही लोक शिबिरला येण्याच्या अगोदर म्हणतात आम्हाला शिबिरला यायचं होतं, पण सैतानाने आडकाठी घातली. दुष्ट आत्माला किंवा कोण आजारी पडले किंवा कोणाला त्रास झाला त्यामुळे आम्ही शिबिरला येऊ शकलो नाही. काही लोक बरेच बोलतात की आम्हाला शिबिरला यायचा आम्ही प्रयत्न करत होतो, 2-2, 3-3 महिने आम्ही येण्याचा प्रयत्न करत होतो, पण सैतान काही ना काही रुकावट टाकत होता. सैतान तुम्हाला मोह दाखवतो आणि आपल्या मार्गामध्ये रुकावट टाकत असतो. तो परमेश्वराकडे आपल्याला येऊन देत नाही, पण आपल्याला सहाय्य करण्यासाठी परमेश्वर तयार आहे. कारण त्याने आपल्यासाठी दुःख भोगलं, यातना भोगल्या, तो परीक्षेत पास झालेला आहे आणि तोच तुम्हाला सहाय्य करू शकतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून काही लोक म्हणतात की मी संकटात होतो, आजारात होतो, पण मी येशूला आवाज दिला आणि त्या क्षणी माझे आजार निघून गेले एका क्षणात. हालेलुया. तोच परमेश्वर तुम्हाला सहाय्य करू शकतो. म्हणून आपण प्रथम आपले शरीर जिवंत पवित्र देवाला ग्रहण म्हणून यज्ञ म्हणून अर्पण केला पाहिजे. रोमकरासपत्र अध्याय 12. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपलं शरीर प्रथम आपण जिवंत परमेश्वराला यज्ञ म्हणून अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. कारण आपल्याला परमेश्वराने मौल्य देऊन विकत घेतलेलं आहे. हालेलुया. खंडणी म्हणून आपल्याला परमेश्वराने विकत घेतलेलं आहे. आपण त्या सैतानाच्या हातात होतो. पाप करून एक दिवस आपल्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश होणार होता, पण आपल्याला वाचवण्यासाठी प्रभू येशूने चापकाचे फटके खाल्लेले आहेत. आपल्यासाठी त्याने स्वतःचं रक्त वाहिलेलं आहे. त्याने मौल्यवान रक्त त्याने वाहिलेलं आहे. आपल्याला खंडणी म्हणून त्याने मौल्याने विकत घेतलेलं आहे. हालेलुया. एखाद्या गुलामाला, हालेलुया, एखादा मनुष्य विकत घेतो. पहिल्या जुन्या करारामध्ये तुम्ही पाहिलं असेल, काही माणसांना ते विकत घ्यायचे आणि त्याचे गुलाम असायचे आणि मग ते जे काय काम सांगायचे ते करायचा. हालेलुया, हालेलुया. जसं तुम्ही एका कंपनीमध्ये गेला, जर तुम्हाला ते मालिक पगार देत असेल तर तुम्ही त्याचंच काम करणार की जो पगार देत नाही त्याचं काम करणार? हालेलुया. जो पगार देतो त्याचंच तुम्ही काम करणार. हालेलुया, हालेलुया. आणि जर तुम्ही दुसऱ्यांचं काम केलं तर तो मालिक तुम्हाला पगार देईल का? पगार देणार नाही, उलट तुम्हाला कामावून काढेल. हालेलुया, हालेलुया. तसंच त्या परमेश्वराने आपल्याला मौल्य देऊन विकत घेतलेलं आहे, पण आपण त्या परमेश्वराच्या विरुद्ध वागत आहोत आणि रात्रंदिवस आपण त्या सैतानाचं ऐकत आहोत. चोरी करणे, खोटे बोलणे, मारहाण करणे, शिव्याशाप देणे. हालेलुया. आणि त्याच्यामुळं आज आपण आजारात दुःखात आहोत. आपल्याला माहीत नाही की परमेश्वराने आपल्याला मौल्य देऊन विकत घेतलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण त्या देवाशी आपण करार केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया.
ज्या वेळेला आपल्याला सत्य समजतं की परमेश्वराने आपल्याला विकत घेतलेलं आहे, तर आपण त्या परमेश्वराबरोबर करार केला पाहिजे. एखादे भाडुत्रे असेल आणि त्याला रूम घ्यायचा असेल तर त्या रूमबरोबर 1 वर्षाचा करार करतो. हालेलुया. तसं आपण देवाबरोबर करार केला पाहिजे. प्रत्येक वासनाविषयी आपण करार केला पाहिजे. आपण असा करार केला पाहिजे की प्रभू येशू, आजपासून मी माझ्या डोळ्याचा करार करतो की इथून पुढं मी ह्या डोळ्याने वाईट पाहणार नाही, वाईट वासनेने पाहणार नाही. सकाळी उठल्यानंतर तुम्ही डोळेस करार करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सकाळी उठल्यानंतर तुम्ही परमेश्वराबरोबर करार करा की प्रभू येशू, मी आजपासून या डोळ्याने वाईट पाहणार नाही. हालेलुया. तुम्ही आपल्या पायाशी करार करा, आजपासून या पायाने मी वाईट मार्गाने जाणार नाही. तुम्ही आपल्या हाताशी करार करा की आजपासून या हाताने मी कोणाला मारणार नाही. हालेलुया, हालेलुया. कारण आपलं शरीर परमेश्वराने मौलाने विकत घेतलेलं आहे, तर आपण आपल्या शरीराशी करार केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जशी योगची परीक्षा झाली, जुन्या करारामध्ये योग नावाचा एक मनुष्य होता. योगमध्ये अध्याय 31. हालेलुया. त्याने सर्व करार केला. हालेलुया, हालेलुया. तसे आपण परमेश्वराशी करार केला पाहिजे, आपल्या शरीराचा करार केला पाहिजे की आजपासून आम्ही वाईट मार्गाने जाणार नाही, निशुद्ध असं जीवन जगणार. हालेलुया, हालेलुया. असे आपण परमेश्वराशी करार केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या अवयवाबाबत वचनबद्ध राहिलं पाहिजे. दररोज सकाळी उठल्यानंतर प्रार्थना केली पाहिजे, हे प्रभू येशू, आजपासून मी डोळ्याने वाईट पाहणार नाही, आजपासून मी कानाने चोरून ऐकणार नाही, मी आजपासून तोंडाने शिव्या शाप देणार नाही. करार करा, प्रार्थना करा. हालेलुया. आजपासून मी देवाच्या वचनात राहाल. कारण ख्रिस्तामध्ये जे आहेत ते पापाला नाकार देण्यासाठी त्यांना ख्रिस्तच शक्ती देऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. जे आपण येशूमध्ये आपण आहोत, येशूमध्ये विश्वास ठेवलेला आहे, तर आपल्याला पापाची नाकार देण्यासाठी शक्ती कोण देऊ शकतो? प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो. हालेलुया. म्हणून त्याच्या मरणातील बाप्तिस्मामध्ये आपण पुरले गेले आहोत. हालेलुया, हालेलुया. त्याच्या मरणातील बाप्तिस्मामध्ये ख्रिस्ताबरोबर आपण पुरले गेले आहोत. त्याप्रमाणे आपण ख्रिस्ताच्या पित्याच्या गौरवाप्रमाणे आपण आता उठलेलो आहोत आणि आता आपण नवीन जीवन जगणार आहोत. हालेलुया, हालेलुया. आपण जी परंपरा होती, हालेलुया, येशूमध्ये आल्यानंतर त्याच्या मरणाच्या बाप्तिस्मामध्ये आपण पुरले गेलेलो आहोत. ते आपलं जुनं जीवन, हालेलुया, ते आपण सोडून द्यायचं आहे आणि आजपासून आपण नवीन जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. रोमकरासपत्र अध्याय 6 वचन 4. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये तुम्ही सर्वजण एकमेकाशी मोहाला विजय मिळवण्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. तुम्ही प्रार्थना करा की आजपासून सैतानाने मला कितीही मोह दाखवला तरी मी सैतानाचं ऐकणार नाही. हालेलुया, हालेलुया. कारण सैतान प्रत्येक माणसाला मोह दाखवतो. हालेलुया. पहा, एकदा आपल्या केंद्रामध्ये एक मनुष्य प्रार्थनेसाठी येण्यासाठी निघाला. तो प्लंबरचं काम करायचा. हालेलुया. आणि रविवारी तो प्रार्थनेसाठी येण्यासाठी निघाला आणि त्याला फोन आला, अहो, आमच्या बिल्डिंगमध्ये काम करायचं आहे, 4 तासाचं काम आहे, आम्ही तुम्हाला 2,000 देऊ, पण ताबडतोब या. तो म्हणला नाही, आज मला प्रार्थनेत जायचं आहे, माझा प्रार्थनेचा दिवस आहे, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. ते म्हणले, ना हो, आम्ही तुम्हाला 2,000 देऊ 4 तासाचं. ते म्हणलं नाही. सैतान माणसाला असा मोह दाखवतो. पण त्याने त्या 2,000कडे लक्ष दिलं नाही. ते म्हणला, नाही, मला प्रार्थनेला जायचं आहे. आणि तो प्रार्थनेला आला. पूर्ण रविवार त्याने दिवसभर प्रार्थनेत भाग घेतला आणि प्रार्थना करून घरी गेल्यानंतर त्याच रात्री त्याला परत फोन आला, अहो, दुसऱ्या दिवशी तुम्ही सोमवारी या, आम्ही त्याच कामाचं, तुम्ही 4 तास काम केलं तर तुम्हाला आम्ही 4,000 देऊ. हालेलुया. आणि तो सोमवारी कामाला ते गेला. तेच प्लंबरचं काम रविवारी त्याला सांगितलं आम्ही 2,000 देऊ, पण तेच काम परमेश्वराने त्याला सोमवारी दिलं आणि त्याच कामाचा मोबदला त्याला 4,000 मिळाला. म्हणजे परमेश्वर जे काय देतो ते आपल्याला डबल देतो. पण सैतान माणसाला मोह दाखवतो, त्या मोहाला बळी पडता कामा नये. हालेलुया, हालेलुया. बरेच लोक सैतानाच्या मोहाला बळी पडतात आणि येशूचा हात सोडतात. हालेलुया. प्रार्थनेला येत नाहीत. आज नाही, पुढच्या शनिवारी जाऊ, आज लग्न आहे. हालेलुया. एकाचा बड्डे आहे. हालेलुया. नाही, ते आजारी आहे. हालेलुया.
मला चांगलं काम भेटलेलं आहे, ओ साहेब या, मग आम्ही तुम्हाला 4,000 देऊ, पण आज खाडा करू नका. मग तुम्ही म्हणता ना या शनिवारी नाही गेले तरी चालेल, पुढच्या शनिवारी जाऊ. हालेलुया. हे सैतान माणसाला मोह दाखवतो आणि या मोहामुळे ते देवाचा हार सोडतात. हालेलुया, हालेलुया. तर तुम्ही असे करू नका, सैतानाच्या मोहाला बळी पडू नका. म्हणून येशूची परीक्षा झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याने आपल्यासाठी दुःख भोगलं, आपल्यासाठी त्याने चाबकाचे फटके खाले, त्याच्या तोंडावरती थुंकण्यात आलं, पण तोंडातून एक शब्द देखील काढला नाही. वधावाईस नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो शांत राहिला. हालेलुया, हालेलुया. तुम्ही ज्या वेळेला बकरं सोडून नेता, ते त्याला मारायला नेता की कापाय नेता हे त्याला माहीत नसतं, पण येशूला माहीत होतं की मानवाच्या उद्धारासाठी मला किती बलिदान करायचं आहे. म्हणून तो डोंगरावरती गेला आणि गुडघे टेकून त्यानं प्रार्थना केली. हालेलुया. हे बाप्पा, शक्य होतं हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझी इच्छा नाही, पण तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला त्याने प्रार्थना केली आणि देवदूताने त्याला सामर्थ्य दिलं. हालेलुया. म्हणून तुम्हाला असं सैतान काही मोह दाखवेल, ते त्यावेळेला तुम्ही वचनात राहा, प्रार्थना करा आणि आपल्या शरीराचा करार करा. हालेलुया, हालेलुया. की आजपासून मी ह्या शरीरातून वाईट करणार नाही, मी देवाच्या वचनाचं पालन करेन. नित्य नियमाने प्रार्थना करत राहा, कारण सैतान प्रत्येक माणसाची परीक्षा घेऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक माणसाची परीक्षा घेऊ शकतो. मग नवरा म्हणेल मी तिकडे जाऊ नकोस. हालेलुया, हालेलुया. बायको म्हणेल तुम्ही जाऊ नका, नाही तर मी तुम्हाला जेवण देणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही स्त्रिया म्हणतात नवरा माझा प्रार्थनेला येऊन देत नाही, पण एक बहीण जर प्रार्थनेला आली होती. हालेलुया, हालेलुया. आणि ती बोलली की माझा नवरा प्रार्थनेला येऊन देत नाही, तरी पण मी प्रार्थनेला येते. आणि मग मी तिला सांगितलं, मग तुम्हाला तो काय बोलेल? तो म्हणला की मी तुला सोडून देईल, तरी पण मी प्रार्थनेला येते. मग मी म्हणलं तुम्ही त्याला काय उत्तर दिलं? ते म्हणले मी त्याला सांगितलं तू जरी मला सोडलंस तरी मी येशूला सोडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. का तुझा जर हात पकडला तर मला मुलं होतील, ती मुलं सांभाळायला लागतील, म्हातारे होईन, मरून जाईन, माझ्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश होईल. त्याच्यापेक्षा मी येशूचा हात पकडला, हालेलुया, तर मला सार्वकालिक जीवन मिळेल, मला पापाची क्षमा मिळेल, मला आनंदकाल, मी स्वर्गात जाईन. मला येशूचा हात पकडला पाहिजे. हालेलुया. कारण येशूकडे आल्यानंतर प्रत्येक माणसाला सत्य समजतं. हालेलुया. की आजपर्यंत आपण काय करत होतो. हालेलुया. म्हणून दाविदाकडून पाप होऊ नये, दाविदाने परमेश्वराच्या विरुद्ध त्याला मोह दाखवू नये आणि त्याच्याकडून पाप होऊ नये म्हणून त्याने देवाच्या वचनाचा जप केला. हालेलुया, हालेलुया. म्हणून दावीद राजाने देवाच्या वचनाचा जप केला. स्तोत्रसंहिता अध्याय 119:11. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या स्तोत्रसंहितामध्ये भरपूर वचनं आहेत. म्हणून परमेश्वराच्या विरुद्ध पाप होऊ नये म्हणून दावीद राजाने वचनाचं जपन केलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमच्या हातून पाप होऊ नयेत म्हणून तुम्ही काय करा, बायबल वाचा, प्रार्थना करा आणि वचनं बोलत राहा. हालेलुया, हालेलुया. जी वचनं बोलतात, काय म्हणतात, आम्हाला राग येतो, रागावरती आम्ही कंट्रोल करू शकत नाही. हालेलुया. मग तुम्ही देवाची वचनं बोला, प्रभू येशू बोला. जरी तुम्ही येशू बोलला तरी तुम्हाला येशूचं बलिदान आठवेल की मानवाच्या उद्धारासाठी त्याने कसं बलिदान केलं, त्याने आपल्यासाठी कसे चाबकाचे फटके खाले, त्याने आपल्यासाठी कसं रक्त वाहिलं. हालेलुया. ज्या वेळेला आपण येशू बोलतो त्यावेळेला आपल्या शरीरातून सैतान, रागाचा दुष्टात्मा निघून जातो आणि परमेश्वराची स्वर्गीय शांती आपल्या मनामध्ये येते. हालेलुया. आणि मग आपण सर्व राग विसरून जातो आणि आपण सर्वबरोबर प्रेमाने वागतो. हालेलुया. पहा, येशूकडे आलेल्या लोकांचं परिवर्तन होतं. हालेलुया. बरेच लोक एकांतात राहतात, काय झालं की आपण एकांतात जायचं. हालेलुया. पण ज्यावेळेला तुम्ही एकांतात जाता त्यावेळेला अनेक प्रश्न उद्भवतात. हालेलुया, हालेलुया. माणूस ज्या वेळेला घरामध्ये एकटा असतो त्यावेळेला अनेक प्रश्न येतात की नवरा दारू पितो, मुलं ऐकत नाहीत, घरामध्ये पैसे नाही, आणि मी एकटा असलो की सैतान त्याला, अरे तुला एवढं सर्व भोगायला लागतं, त्यापेक्षा तू आत्महत्या कर. हालेलुया. त्यापेक्षा तू अनेक रेल्वे पटरीमध्ये जाऊन किंवा हिरीमध्ये जाऊन उड्या टाक. हालेलुया. म्हणून एकांतित राहू नका. हालेलुया.
हालेलुया. कुणाला तरी संगती घ्या, कुणाच्या तरी सहवासात राहा. हालेलुया. असे एकटे राहू नका आणि एकटे राहून प्रार्थना करू नका. हालेलुया. हालेलुया. कुणाचं जर म्हणजे एक रस्सी असेल की लगेच तुटते, पण तिथे अनेक 3 असले, पिळा असतो तिन्हीचा, रस्सी तुटते का? हालेलुया. म्हणून बायबलमध्ये लिहिलं, एक किंवा दोघे किंवा तिघे जिथे प्रार्थना करतात तिथे परमेश्वराचा पवित्र आत्मा उपस्थित असतो. हालेलुया. 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 तिथे परमेश्वराचा पवित्र आत्मा उपस्थित असतो. म्हणून तुम्ही एकटे राहू नका. जे एकटे मनुष्य राहतो सैतान त्याला पराजित करू शकतो. हालेलुया. पण ज्या वेळेला आपण आपल्याबरोबर आणि कोण असेल तर आपल्यावर काय हमला असेल तर दुसरा पण त्याला आपल्याला सहाय्य करतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून जे लोक देवाची वचनं पाळतात, येशूवरती विश्वास ठेवतात, जिथे वचनं बोलतात, जिथे प्रार्थना होती, अशाच्या संगतीने राहा. हालेलुया. हालेलुया. वाईटाचा हात सोडा. हालेलुया. वाईटाच्या संगतीनं जे दारू पितात, हालेलुया, आणि दोघे दारू पिले आणि ते चालले तर खड्ड्यात पडतील की नाही? हालेलुया. पण त्याच्याबरोबर एक चांगला असेल तर त्याला वाचू शकतो की नाही? हालेलुया. तसं हालेलुया त्याच्यापासून लांब राहा. एकदा दोनदा सांगायचा प्रयत्न करा, पण ती जर ऐकत नसेल तर त्यांच्यापासून लांब राहा. हालेलुया. पण जी बायबल वाचतात, देवाची वचनं करतात, अशा संगती राहा आणि कुटुंबिक किंवा सर्व मिळून तिथे प्रार्थना करत राहा. हालेलुया. रोज एक नीतिनियम ठेवा प्रार्थनेचा. हालेलुया. आणि सर्व तिथे आजूबाजूचे गावातील लोक असतील तर एक असे ठिकाण ठेवा की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व मिळून प्रार्थना करा. तिथे मोठी ताकद असते, तिथे परमेश्वराची उपस्थिती असते. हालेलुया. म्हणजे सैतान तुम्हाला मोहामध्ये पाडणार नाही. हालेलुया. सैतान तुम्हाला मोहामध्ये पाडणार नाही. म्हणून तुम्ही एकांतात राहू नका, तर दोघे तिघे असा. हालेलुया. हालेलुया. आणि कुठे जाताना प्रार्थनेला किंवा कुठेही गेला तरी वचने बोलत राहा आणि प्रार्थना करत राहा. हालेलुया. म्हणजे देव तुमच्याबरोबर आहे. हालेलुया. आणि जागे राहा. हालेलुया. हालेलुया. कारण येशूने सर्वावरती विजय मिळवलेला आहे. कारण ज्या वेळेला आपला ध्येय अशक्त आहे पण आपण मोहावरती विजय मिळवू शकतो. म्हणून जागृत राहा आणि प्रार्थना करत राहा. जागृत राहायचे म्हणजे जे जागृत राहतात ते बायबल वाचतात, प्रार्थना करतात, ह्याला जागृत राहायचं. जागृत राहायचं म्हणजे तुम्ही म्हणाल का रात्रीचं झोपायचं नाही का? हालेलुया. हालेलुया. जागृत राहणे म्हणजे प्रार्थना करणे, बायबल वाचणे. जे बायबल वाचतात, प्रार्थना करतात ते जागृत असतात. ते मोहावरती विजय मिळवतात. सैतान माणसाला मोह दाखवण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. पण ते म्हणतात नाही, मी तुझं ऐकणार नाही, मी येशूचंच ऐकणार आहे. किती तुम्हाला त्रास दे. हालेलुया. हालेलुया. किती त्रास झाला, किती संकट आले तरी घाबरू नका. येशूला आवाज द्या, ते तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. म्हणून हे वचनच तसं आहे. हालेलुया. कारण ज्या अर्थी त्याची स्वतःची परीक्षा होत असताना त्याने दुःख भोगलं. हालेलुया. ज्या अर्थी ज्याची परीक्षा होत आहे त्याला सहाय्य करण्यासाठी तो समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. त्याने स्वतः परीक्षा भोगलेल्या आहे आणि ते दुसऱ्याला त्यातून बाहेर काढू शकतो. हालेलुया. त्याने स्वतः दुःख भोगलेलं आहे, ते दुसऱ्याला बाहेर काढू शकतो. म्हणून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा. हालेलुया. हालेलुया. योहान अध्याय 4 वचन 4, येशूच्या रक्ताचा आश्रय घ्या. हालेलुया. आणि त्याच्यावरच अवलंबून राहा आणि पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. येशूच्या रक्ताचा आश्रय घ्या. हे येशूच्या रक्ताने धुतले जाल तुम्ही. प्रभू येशू, मी पापी आहे, मला माफ कर, तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून काढ, मला शुद्ध कर, आणि पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. सैतानाचा अधिकार तुमच्या शरीरावरती चालणार नाही. म्हणून तुम्ही नित्यनेमाने प्रार्थना करत राहा. हालेलुया. हालेलुया. म्हणजे सैतानाची सत्ता तुमच्यावरती चालणार नाही. हालेलुया. किती संकट आले तरी घाबरू नका. हालेलुया. त्या प्रत्येक संकटातून, दुःखातून तुम्हाला परमेश्वर बाहेर काढू शकतो. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं त्या माणसाला की त्याला मोह दाखवला सैतानाने की तुला आम्ही 2000 देऊ पण आमच्याकडे काम कराय. म्हणून प्रार्थनेला तुम्ही ज्या वेळेला निघता त्यावेळेला तुम्हाला फोन येईल की आज कामावर या. हालेलुया. हालेलुया. तरी तुम्ही सांगा नाही, मला कामावर जायचं आहे. तू जरी कामावर नाही ठेवलंस तरी चालेल, मला दुसरा देव काम देईल. हालेलुया. पण मी प्रार्थनेला जाणार. हालेलुया. कारण प्रार्थनेला जे येतात त्यांच्या मार्गामध्ये सैतान रुकावट टाकत असतो. कारण सैतानाला माहीत आहे की माझ्या हातून सुटलेले आहेत.
हालेलुया. ज्या अंधारातील लोक आहेत त्यांना तो त्रास देत नाही. हालेलुया. त्यांना ते भरभरून देतो. हालेलुया. म्हणून काय लोक म्हणतात आम्ही येशूकडे आलेलो आहे तरी आम्हाला त्रास होत आहे. हालेलुया. तुम्हाला त्रास का होत आहे? का तुमची परीक्षा होत आहे. हालेलुया. तुमची परीक्षा होती, जशी मुलांची परीक्षा होते तशी प्रत्येक माणसाची परीक्षा होणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक माणसाची परीक्षा होणार आहे. म्हणून तुम्ही मोहावरती विजय मिळवा. हालेलुया. हालेलुया. यहूदाला सैतानाने मोह दाखवला. जसं हेवेला सांगितलं तुम्ही जर त्या झाडाचं फळ खाल तर परमेश्वरा समान व्हाल, आणि तिने त्या झाडाचं फळ खाल्लं आणि ह्या जगात पाप आलं. तसं यहूद्याला सांगितलं 30 रुपयाच्या शिक्क्यासाठी चांदीच्या. हालेलुया. हालेलुया. 30 रुपयाच्या शिक्क्यासाठी सांगितलं तू येशूला पकडून दे. त्याला मोह झाला आणि त्याने येशूला पकडून दिलं. त्याच्या हातून ते पाप झालं. आणि ज्या वेळेला येशूला मारत होते आणि ते यहूद्याने पाहिलं की मी काय केलेलं आहे, मी निष्पापाला पकडून दिलं, माझ्यातूनही पाप झालेलं आहे. म्हणून ते शास्त्री पुरुषांकडे गेला, म्हणला हे घ्या तुमचे पैसे, पण त्या निष्पापला तुम्ही सोडून द्या. त्यावेळी ते काय बोलले की तू पाप केलेला आहेस, तूच भोग. हालेलुया. हालेलुया. म्हणून सैतान असा मोह दाखवतो. मग सैतानाच्या मोहाला बळी पडू नका. लालच. हालेलुया. 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 लालच सैतान दाखवतो. त्याला लालच दाखवली, मोह दाखवला आणि त्याने सैतानाचं ऐकलं. हालेलुया. पण ज्या वेळेला त्याला समजलं की आम्ही निष्पापाला पकडून दिलेलं आहे, त्यावेळेला हे तुमचे पैसे घ्या आणि त्याला सोडून द्या. त्यावेळी ते बोलले की तू पाप केलेले आता तूच भोग. हालेलुया. हालेलुया. आपण जे काय पापं करतो ते आपल्यालाच भोगायला लागतात, दुसरं येत नाही. हालेलुया. आपल्याला पापातून बाहेर काढण्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. हालेलुया. कारण त्यांना अधिकारच नाही. कारण येशूला अधिकार आहे. येशूने आपल्या जीवनात काही एक पाप केलं नाही, तो निष्पाप आहे आणि तो सर्व परीक्षेत पास झालेला आहे. हालेलुया. 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 सर्व परीक्षेत तो पाप झालेला आहे. हालेलुया. आणि तोच तुम्हाला पापाची क्षमा देऊ शकतो. ह्या धर्तीवरती असे कोण आहे की तुम्हाला पापाची क्षमा देऊ शकतो? ज्याने आपल्या जीवनात पाप केलं नाही तोच तुम्हाला पापाची क्षमा देऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. ज्याला सर्व अधिकार आहे, जो परीक्षेमध्ये पास झालेला आहे, तोच तुम्हाला बाहेर काढू शकतो. एखादा मनुष्य जर नदीमध्ये डुबत असेल तर त्याला कोण बाहेर काढेल? ज्याला पोहता येतो तोच बाहेर काढेल, का ज्याला पोहता येत नाही तो बाहेर काढेल? हालेलुया. 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 जसं आपण ह्या धर्तीवरती सर्व पापे आहोत, तर आपल्याला पापाची क्षमा कोण देईल? ज्याने आपल्या जीवनात पाप केलं नाही, जो निष्पाप आहे, तोच आपल्याला पापाची क्षमा देऊ शकतो. मग असा धर्तीवरती कोण आहे? एकच आहे, आणि ते म्हणजे प्रभू येशू. हालेलुया. 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 म्हणून प्रत्येकाने प्रभू येशूच्या रक्ताचा आश्रय घ्यायचा आहे की प्रभू येशूने आपल्यासाठी रक्त वाहिलेलं आहे. मग ज्यावेळेला तुम्ही येशूकडे येता त्यावेळेला प्रभू येशू तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून काढ, मी पापी आहे, आणि आपली पापं कबूल केली पाहिजेत. हालेलुया. की सैतानाने मला मोह दाखवल्यामुळं मी पाप केलेलं आहे, मला ह्या पापातून तूच बाहेर काढू शकतोस. हालेलुया. हालेलुया. तूच मला यातून बाहेर काढू शकतोस. मग ज्यावेळेला तुम्ही येशूकडे येता त्यावेळेला आपली पापे कबूल केली पाहिजेत. हालेलुया. हालेलुया. पहा, पेत्राला देखील सैतानाने मोह दाखवला. हालेलुया. येशूने सांगितलं तुम्ही सर्व सोडून मला जाल. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला पेत्र बोलाला की प्रभूजी मी सदैव तुमच्याबरोबर राहील, प्रत्येक दुःखात संकटात मी तुमच्याबरोबर राहील. हालेलुया. त्यावेळेला येशू त्याला म्हणाला की आज 3 वेळा तुम्हाला नाकारशील, आणि जोपर्यंत तुम्हाला नाकारत नाही तोपर्यंत कोंबडा अरवणारच नाही. हालेलुया. हालेलुया. जोपर्यंत मला तू 3 वेळा नाकारत नाहीस तोपर्यंत कोंबडा हरवणारच नाही. हालेलुया. हालेलुया. आणि ज्या वेळेला येशूला पकडून घेऊन गेले, हालेलुया, आणि रात्रीच्या वेळेस ज्यावेळेला त्याला मारत होते, पेत्र लपत लपत मागून गेला आणि पेत्रानं सर्व पाहिलं. हालेलुया. त्याला येशूला मारत होते, डोळे बांधून मारत होते, लाथा बुक्क्यांचा मार देत होता, माझ्याकडे होते, चेष्टा करत होते, तोंडावरती थुंकत होते. हे सर्व पेत्रानं पाहिलं. त्यावेळेला पेत्राला एकाने पकडलं आणि सांगितलं तू पण त्याच्यावर होतास. त्यावेळी त्यानं काय सांगितलं? मी त्याला ओळखत नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून काही लोकांना संकट येतात, खरं आहे ते सांगितलं पाहिजे. पेत्रानं सांगितलं मी त्याला ओळखत नाही. ते बोलला असता की मी त्याचा अनुग्रही आहे, मी त्याचा शिष्य आहे. हालेलुया. त्याला झाली सजा, मला पण झाली चालेल, पण मी नाकारणार नाही. हालेलुया.
पण तो घाबरला. संकट आलं की लोक घाबरतात. हालेलुया, हालेलुया. संकट आले की लोक येशूचा, देवाचा हात सोडतात, पण असे करता कामा नये. हालेलुया. पेत्रानं काय केलं? नाकारलं, 3 वेळा नाकारलं. हालेलुया. आणि तिसऱ्या वेळेला कोंबडा आरवला की येशूचे शब्द त्याच्या कानी पडले आणि त्याने मग काय केलं? रडून पश्चाताप केला. जर अशी काय तुमच्या हातून पाप होत असतील आणि तुम्ही नाकारत असाल किंवा सैतान तुम्हाला मोहामध्ये पाडत असेल, तर 1-2 तासात लगेच ती आपली पापे कबूल करा. सुर्वे मावळून देऊ नका. सुर्वेच्या आत आपली पापं कबूल करायची आहेत. हालेलुया. कारण आपण मनुष्य आहे, आपण देव नाही. सैतान आपल्याला मोह दाखवू शकतो. बायको काय बोलले आणि तुम्हाला राग आला की तुम्ही हात उचलणारच. दारू पिणारे असेल त्याला ते राग येणारच. हालेलुया. या अंगात रक्त सळसळ करत असतं. हातपाय घातपात करण्यासाठी उतावळे झालेले आहेत. शांतीचा मार्ग लोकांनी ओळखूनच घेतला नाही. परमेश्वराची भीतीच लोकांच्या मनात नाही. हालेलुया. म्हणून आपण अशी पापं करू शकतो. हालेलुया. पण चुकून नकळत काय आपल्या हातून पापं झाली तर सूर्यास्ताच्या आत 2-3 तासात लगेच आपले पाप कबूल करा की प्रभू येशू, रागाच्या मुळे, मोहामुळे माझ्यातून हे पाप झालेलं आहे. मी रागाच्या भारात हे पाप केलेलं आहे. मी माझ्या पत्नीवरती हात उचलला. माझ्यातून हे पाप झालेले, मला क्षमा कर. पाप कबूल करायचे आहे. सूर्य मावळून देऊ नका. सैतानाला वाव देऊ नका. येशूमध्ये टिकून राहा. हालेलुया. आणि देवाची वचनं बोलत राहा. सर्व मिळून जिथे जिथे तुम्ही एकत्र राहत असाल, हालेलुया, तिथे एका ठिकाणी सर्व मिळून प्रार्थना करत राहा. हालेलुया. म्हणजे सैतानाला वाव मिळणार नाही. तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने प्रार्थना करत राहा, म्हणजे देवाची उपस्थिती ते राहील. सैतानाला वाव तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारावरती, तुमच्या शरीरावरती मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी उठल्यानंतर देवाशी करार करायचा आहे. हालेलुया, हालेलुया. रोज सकाळी उठल्यानंतर देवाशी करार करायचा. हे प्रभू येशू, आजपासून आज मी दिवसभर मी या डोळ्याने वाईट पाहणार नाही. हालेलुया. कुठल्या मुलीकडे किंवा कुठल्या स्त्रीकडे या डोळ्याने पाहणार नाही. हालेलुया. वाईट वासनेने मी पाहणार नाही असा डोळ्याशी करार करा. हालेलुया, हालेलुया. कानाशी करार करा की इथून पुढे मी चोरून ऐकणार नाही. तोंडाशी करार करा की इथून पुढे मी शिव्या शाप देणार नाही. माझ्या तोंडातून अभद्र असं काही निघणार नाही. मी देवाची स्तुती करणार, देवाची वचनच बोलणार, इतर काही बोलणार नाही. हालेलुया. तोंडाशी करार करा, हाताशी करार करा, पायाशी करार करा, संपूर्ण शरीराशी करार करा, म्हणजे तुम्ही शरीरावरती कंट्रोल करू शकता. सैतानाला वाव देऊ नका. तर देवाच्या वचनात राहा आणि प्रार्थना करत राहा, म्हणजे देव बरोबर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही, तर देवाची सत्ता तुमच्यावर चालेल आणि सैतानाला तुमच्या शरीरावरती वाव मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं नाव सांगा. सुचिता सुनील आंबेकर. काय साक्ष आहे तुमची? माझी साक्ष अशी आहे की मी पूर्वीपासून खूप मालिका बघायची, खूप बघायची. सकाळी बघायची, दुपारी बघायची, रात्री बघायची. आणि जेव्हा मी क्रिसमसला गेल्या वेळेला आले, शुक्रवारी आम्ही आलो, आणि त्या शुक्रवारी जेव्हा आम्ही तिथे बॅग ठेवून बसलो, त्या दिवशीच मला पवित्र आत्मा भेटला. आणि त्या क्षणापासून माझी आत्तापर्यंत मी मालिका बघायची, माझी टी व्हीच बंद झाली. टी व्ही बंद झाली म्हणजे मालिका बघायची बंदच झाले मी. अच्छा, म्हणजे मालिका जी तुम्ही बघत होता सिरियल ते आता बंद झाले. 1 वर्ष झाले तुम्ही आता बघत नाही ते? नाही बघत. देवाने तुम्हाला मुक्त केलं या समस्येतून. मग आता तुम्हाला कसं वाटते? आता शांत वाटतंय. मी आता मालिका वगैरे बघित नाही. आता मी देवाची स्तुती करत असते एकटीच. आणि येशूचे कार्यक्रम बघता. दुसरी काय साक्ष आहे? दुसरी साक्ष आहे की माझा मुलगा यायला तयार नव्हता. खूप म्हणजे आमची आधीच बॅग भरलेली होती 4 दिवस, तर हा यायला तयार नव्हता. मी फक्त माझेच कपडे भरले होते. म्हटलं यायला तयार नाही तर तू राहा, 8 दिवस राहशील काय बघ. तो म्हणला राह. पण गेल्या वेळेला पण ते यायला तयार नव्हता. पण त्यावेळेला त्याला मुलगीने ढकललं तेव्हा तो आला. मी तेव्हा म्हटलं मुलगीने नाही तर तुला येशूने ढकललं तेव्हा तू निघाला. आता म्हणतो आता मी नाही येणार असं बोलला तो. पण म्हटलं माझा विश्वास आहे, माझा प्रभू तुला तयार करणार. तो डोळे उघडा.
तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केली? हो, मी प्रार्थना करायची 4 दिवस दररोज प्रार्थना करायची की हा तयार होऊ दे प्रभू, तू त्याला तयार कर. आणि प्रभूने त्याला तयार केला, स्वतःहून तो यायला तयार झाला म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. आणि तो आता शिबिरासाठी आलेला आहे इकडे. हा प्रभू आलेला. प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. शिशिकला, कुठून आलात तुम्ही? नाशिकहून. नाशिकवरून आलात. काय साक्ष तुमची? माझी साक्ष की 5-6 वर्ष झालं माझ्या गुडघ्याने चालायला येत नव्हतं, बसायला येत नव्हतं. कालच्या परितनापासून एकदम मला एक क्लिअर वाटलं. आज तर एकदम मी चालाय बी लागले, माझा पाय हाला बी लागला आणि मांडी बी घालायला लागायली. म्हणजे आजच्या प्रार्थनेत तुमचं पाय हलायला लागलं, तुम्हाला मांडी घालता यायला लागलं. अगोदर तुम्हाला असं करायला जमायचं नाही 6 वर्षापासून. म्हणजे हे त्रास तुमचं कसं सुरू झालं? म्हणजे बांधकाम चालू होतं आमचं घराचं, थोडं चौकटल्यावर काम आलं. पहिला 10 विटा घेऊन मी पहिला पाऊल टाकला, गुडघ्याची हड्डी कटकन वाजली. दुसरा पाऊल टाकला, त्या गुडघ्याची हड्डी कटकन वाजली. मी घमीला टाकून दिलं. टाकून द्यायल्यापासून तेव्हापासून आजार चालू झाला, तर भरपूर आजारच चालू झाला. म्हणजे तुमच्या घरातलं जे बांधकाम सुरू असताना तुम्ही एक पाऊल खाली उतरलं, म्हणजे एक पाय खाली ठेवलं तेव्हा गुडघ्यातून आवाज आला. दुसरा पायचा पण तसंच आवाज आला गुडघ्यातून. आणि तेव्हा तुम्ही गुडघे खालीच, म्हणजे तुम्हाला तेव्हा उठायला चालायला जमलं नाही? जमलंच नाही. मग मी थोडं 5 मिनिट थांबले, नंतर घरात गेले, पाणी पिले. मग तेव्हापासून मला चालायला यायला गेलं, पण तशीच चालायची मी. कसे चालायची तुम्ही? लंगडत असं एकदम असं लंगडत. दाखवा तुम्ही कसं चालायचे. इथे 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 चाला. असं चालावं लागत होतं, असं एकदम असं चालावं लागत होतं. एवढं हळू? एवढं हळूनी. 6 वर्षापासून की 6 वर्षापासून. 6 वर्षापासून शेतामध्ये कामाला जर गेलं ना, असं काही चारी बिरी जर असली तर अशी ढांग टाकायला जमत नव्हती, खालीच उतरावून वर जावं लागत होतं. असं व्हायचं. म्हणजे तुम्ही कसं तुम्हाला त्रास होता? तुम्ही इथून जिन्यावरून तुम्ही उतरून दाखवा. तुम्हाला जेव्हा त्रास व्हायचा तेव्हा असं चालावं लागत होतं, एकदम असं धरून असा पाऊल टाकावं लागत होता, एकदम असं हळूहळू चालावं लागत होतं. असं यांगतानी बी असं चालावं लागत होतं, एकदम असं पाय टाकून असं पाय धरावं लागत होता, परत हे दुसरा पाय असा करावा लागत होता, परत हे असं करून मग चालावं लागत होतं. असं हळूहळू तुम्ही चालायचे. तुम्ही इथे नाशिकवरून शिबिरात भाग घेतले आणि मग या शिबिरात तुम्हाला केव्हा अनुभव आला देवाचं? आज जास्त आला, कालच्यापेक्षा आज जास्त आला. म्हणजे कालच्या प्रार्थनेत, काल जी प्रार्थना झाली आजारमुक्तीची, त्यात तुम्हाला थोडा स्पर्श झाला, तुम्हाला थोडा अनुभव आला आणि त्रास कमी झाला. आणि आज जी प्रार्थना झाली पवित्र आत्माची, त्यात तुमचं पूर्ण त्रास निघून गेला, एकदम निघूनच गेला, क्लिअर झाली, पूर्ण क्लिअर झालंय. आता कुठे दुखत नाही? आता कुठं दुखत नाही. म्हणजे जे तुमच्या पायाला वगैरे वेदना व्हायचं, तुम्हाला चालायला जमायचं नाही? काहीच नाही. आता तुम्ही उठून बसून दाखवू शकता? दाखवा. पहिला असं करून बसावं लागत होतं, असं उठावं लागत होतं, आधी असं हात टेकावं लागत होते असे, आणि मग हे असं करून असं बसावं लागत होतं. असा त्रास तुम्ही 6 वर्षे काढले? 6 वर्षी. आणि आता तुम्ही झटकन बसले, काही त्रास नाही झाला? त्रास नाही. जिन्या वगैरे उतरू शकता? हा. जावा तिथपर्यंत, उतरून दाखवा लोकांना. वरती या, जावा तिथपर्यंत. आईंना असं व्यवस्थित चालता जमायचं नाही, लंगडत चालायचे? हो, खूप हळू चालायची ते, आणि तिचे पाय पण सुजायचे. पायाला सूज देखील यायची? दोन्ही पण पायाला? दोन्ही पण पायाला सूज यायची तिच्या, आणि चालायला असं लवकर नव्हतं जमत तिला. म्हणजे तुम्ही हे त्रास पाहिलेत 6 वर्षे? हो, मी बघितले, मला माहिती आहे. त्यामुळे मी तिला आणलं, तिला बोलले चल शिबिरला, आम्ही पण चालू, तुला तिथे आण भाऊ वाटण. त्यामुळे मी तिला घेऊन आले माझ्यासोबत. आणि 6 वर्षानंतर तर तुम्ही पहिल्यांदा पाहते त्यांना असं चालताना वगैरे, उठता बसताना? हो, पहिल्यांदाच बघते. आता तुम्हाला काहीच त्रास नाही पायाला? त्रास नाही, काहीच त्रास नाही आता. म्हणजे तुमचे दोन्ही पाय, पूर्ण शरीर एकदम मोकळं आहे? एकदम मोकळे झाले, गुडघ्याला काहीच त्रास नाही? काहीच नाही. देवाला कोटी कोटी धन्यवाद करते. देवाला मनापासून धन्यवाद. तुमची काय साक्ष आहे? इथे या, इथे या साईडला या. तुमची काय साक्ष आहे? मला 8 डिसेंबरला ना खूप पूर्ण शरीराला खाज येत होती, आणि असे गट्टे येत होते. पूर्ण चेहरा पण माझा सुजला होता. दुपारपासून तसं चालू झालेलं होतं मला पूर्ण चेहरा. अचानक त्या दिवशी हे त्रास सुरू झाला, तुमचा चेहरा सुजला होता. कितपर्यंत सूज आली होती? खूप डोळे असे मोठे झालते, हाताला, पायाला, पूर्ण शरीराला माझ्या. म्हणजे कातडी अशी कडक जाडसारखी असते, होते तशीच जाड झालते. तर मी आशीर्वादित तेल लावलं आणि आजारमुक्तीचे वचनं बोलत राहिले 3. काही वेळामध्येच माझे ते चट्टे पण गेले आणि ती सूज बी पूर्ण उतरून गेली. त्यामुळे मी प्रभूला कोटी धन्यवाद देते. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. माझ्या भावांनी आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल, ते आजार विभागावर ठेवा
आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ. आणि प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कुणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.